आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जे आहेत एक 26 तारखेला आणि काल रात्री 27 तारखेला असे 2 इन्फॉर्मेशन बुलेटिन आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा जे मुद्दा आहे 55 आणि 60% सध्या मुद्दा जे टी-ई-टी किंवा सी-टेटचा चालत आहे. त्यावर बरेच उमेदवारांनी जे आहे याचिका वगैरे दाखल करण्याची तयारी देखील केलेली आहे. तर या संदर्भातली शिक्षण आयोग कार्यालयाच्या वतीने जे काही प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेलं आहे त्यामागचा नेमका सुप्रीम कोर्टाचा कोणता आदेश आहे त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर 26 तारखेला जी इन्फॉर्मेशन बुलेटिन आली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही 25/2ला यादी प्रसिद्धी केलेली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे स्वतंत्रपणे सूचना देखील दिलेल्या आहे. त्यानंतर उमेदवारांची जे आहे इथे त्यांनी सांगितलेलं आहे की गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी कट ऑफ देखील सदर यादीमध्ये एक स्पेशल कॉलम टाकून दिलेला आहे. आता यानंतर पुढचा जे पॉईंट आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही तुम्ही अधिकाऱ्यांना इथे वैयक्तिक त्यांच्या नंबरवर व्हॉट्सॲप करू नका किंवा मोबाईल नंबरवर संपर्क साधू नका. तुम्हाला जे ईमेल आय डी दिलेला आहे एजू पवित्रचा त्याच्यावर तुम्ही ईमेल करा. आता महत्त्वाचा जे बोल्ड लाईनमध्ये त्यांनी इथे पॉईंट्स केलेले आहे काही ते अत्यंत महत्त्वाचे आहे. वरच सगळी कडे जे सध्याच्या घडीला उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. यामध्ये त्यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे की खुल्या व विविध आरक्षित प्रवर्गातील वेगवेगळ्या कट ऑफ बाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कट ऑफ खुल्यापेक्षा देखील काही ठिकाणी जास्त असल्याबाबत काही मंडळी प्रश्न उपस्थित करत आहेत अशी त्यांनी इथे माहिती देताना सांगितलेली आहे. आता याची वस्तुस्थिती काय आहे तर मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली म्हणजे सुप्रीम कोर्टाचा त्यांनी इथे एक SLP विशेष अनुज्ञा याचिका त्याचा क्रमांक दिलेला आहे त्यांनी 11/254/2019 मधील ही याचिका आहे. त्यामध्ये एक सिव्हिल अर्ज देखील दाखल झाला होता. त्याचा देखील नंबर त्यांनी सिव्हिल अर्जाचा दिलेला आहे आणि यामध्ये जे आहे 24/10/2019 रोजी महत्त्वाचं जे न्याय निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्हता धारण करण्यामध्ये त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या शिथिलतेचा लाभ घेतला असल्यास असे उमेदवार अनारक्षित खुला प्रवर्गासाठी पात्र ठरत नाही. म्हणजेच मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की इथे जे काही सुप्रीम कोर्टाच्या त्यांनी इथे निर्णयाचा आधार घेतलेला आहे त्यानुसारच ही यादी त्यांनी लावलेली आहे. त्यानंतर यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या नंतर अजून काही वेगळे नियम्स आहेत, तरतुदी आहेत त्याचं देखील इथे सांगितलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 1998चा आणि 2018चा हे 2 विज्ञापन आहेत त्यांचे. तर त्यामध्ये देखील अशा प्रकारे सवलतीचा लाभ घेतला असल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात न घेण्याची तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ न घेता गुणवत्तेनुसार पात्र जर ठरत असतील तर त्या खुल्या प्रवर्गासाठी विचारात घेण्याची तरतूद विहित आहे. राज्य शासनाची इतर पदभरती जी प्रक्रिया आहे त्यामध्ये तलाठी असेल, ग्रामविकासाची असेल त्यामध्ये देखील आरक्षित प्रवर्गातील जे उमेदवार आहेत तर ते खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा व इतर शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेमध्ये सवलत न घेता गुणवत्तेनुसार निवडीस पात्र ठरत असेल तरच त्यांना खुल्या प्रवर्गातून अन्यथा त्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रवर्गातून पात्र ठरविण्याची तरतूद आहे. म्हणजेच मित्रांनो आता त्यांचं म्हणणं आहे की तुमची जर एज इथे ओपन कॅटेगरीची असेल आणि तुम्ही ओपनकरिता सध्याच्या घडीला लागणारी सी-टेट परीक्षेमध्ये जर तुम्हाला 90 मार्क टी-ए-टी सी-टेटमध्ये असेल म्हणजेच याला आपण 60% मार्क म्हणू शकतो. 150 पैकी 60% म्हणजेच 90 मार्क ओपनचे तुम्हाला जर असेल तरच तुमचा विचार इथे त्यांनी खुल्या प्रवर्गावर कास्टच्या उमेदवारांचा केलेला आहे. एकतर त्यांची एज बघितली जाते आणि त्यांची क्वालिफिकेशन त्यामध्ये व्यावसायिक पात्रतेमध्ये. आता यामध्ये जे काही मागासवर्गीय उमेदवार असतील तर त्यांनी जे आहे ओपनचा कट ऑफ इथे जे TITचा क्रॉस केला होता परंतु तरी देखील त्यांना इथे त्यांच्या कास्टमधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला टी-ए-टी किंवा सी-टेटमध्ये तुम्ही ओपनचा जे कट ऑफ होता म्हणजे 90 गुण तुम्हाला टी-ए-टी किंवा सी-टेटमध्ये नव्हते म्हणून तुम्हाला जे इथे त्यांच्या संबंधित कास्टमध्येच म्हणजे जे प्रवर्गातून ते येत असतील त्यामध्ये पात्र ठरण्याची तरतूद आहे असं त्यांचं म्हणणं आहे यामध्ये. व अन्य प्रचलित तरतुदी विचारात घेण्यात आलेल्या आहेत. या शिक्षक भरतीसाठी टी-ई-टी जे परीक्षा आहे मित्रांनो आता अर्थात याचा सी-टेट असेल किंवा टी-ई-टी असेल राज्याची हे एकच समजू आपण. टी-ई-टी किंवा सी-टेट ही परीक्षा असल्याने शिक्षक भरतीसाठी यापूर्वी एक परीक्षा असते टी-ई-टीची तर त्या परीक्षेत जर सवलत घेऊन कोणी उत्तीर्ण झाले असेल जर आणि त्यांना टी-आय-टी परीक्षा म्हणजेच अभियोग्यता चाचणीमध्ये जास्त गुण असले तरी सवलतीचा लाभ त्यांनी कुठे घेतलेला आहे टी-ए-टीमध्ये. तर त्या घेतल्यामुळे वरील विविध न्यायनिवाडे व राज्य शासनाचे आदेशानुसार त्यांच्या आरक्षित प्रवर्गात सामील केले गेलेले आहेत
असे स्पष्टीकरण त्यांनी इथे दिलेले आहे. त्यामुळे कट ऑफमध्ये हा फरक तुम्हाला दिसत आहे, परंतु तो पूर्णपणे विधिसंमत आहे असं त्यांचं मित्रांनो इथे म्हणणं आहे, की त्यांनी TETमध्ये कास्टचा इथे सवलत घेऊन उत्तीर्ण केली होती. तर आता त्यांना TIT परीक्षेमध्ये जरी गुण जास्त असले तरी त्यांना कास्टमधूनच त्यांनी सिलेक्शन झालेलं आहे, कारण त्यांनी जे TETची सवलत मागासवर्गीयमधून घेतलेली आहे. आता काही उमेदवारांनी इथे शंका निर्माण केलेली आहे, की सर उर्दू माध्यमावर मराठी माध्यमाचे उमेदवार किंवा बंगाली माध्यमामध्ये इतर माध्यमाचे उमेदवार असे मिक्स का झाले? तर त्यामागचं त्यांनी ते सांगितलेलं आहे, की मराठी व उर्दू व अन्य माध्यमामध्ये 6 ते 8 जे गट असते, त्यामध्ये नंतरचा जे गट आहे 9, 10चा आणि 11, 12चा. या गटातील जे एक महत्त्वाचा विषय असते भाषा विषय, तर त्या अयोग्यताधारकांची शिफारस करताना शैक्षणिक अर्हतेतील त्याची पदवी किंवा वरच्या गटाला पदव्युत्तर पदवी ज्या विषयातून झाली आहे त्याच विषयासाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही माध्यमात संबंधित अयोग्यताधारकांची निवड होऊ शकते. म्हणजेच मित्रांनो, जर तुमच्याकडे तुमच्या डिग्रीमध्ये संबंधित विषय असेल तर तुम्ही उर्दू माध्यमात जाऊ शकता, उर्दूवाले मराठी माध्यमात येऊ शकते किंवा अन्य माध्यमांमध्ये देखील तुम्ही जाऊ शकता. त्याकरिता आवश्यक असणारी जी महत्त्वाची अट त्यांनी दिलेली आहे, तर एवढीच आहे की तुमच्या डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीमध्ये संबंधित विषय असायला हवा. इथे माध्यमाची तुम्हाला कोणतीही अट त्यांनी दिलेली नाही. तरच 6 ते 8 इंग्रजी विषयासाठी बरेच उर्दू माध्यमामध्ये देखील मराठी माध्यमांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा इतर माध्यमामध्ये देखील मराठी माध्यम, उर्दू माध्यम यांचे मुलं मिक्स झालेले आहे. तर हे फक्त 6 ते 8 साठी आहेत आणि भाषा विषयासाठी आहे इंग्रजीचे. आता सेमीचं जे मॅटर आहे तर ते आपल्याला माहीतच आहे, की सेमीची याचिका जी आहे माननीय उच्च न्यायालयाच्या वतीने शासनाच्या बाजूने लागली होती. त्यामध्ये मराठी, उर्दू व अन्य माध्यमामध्ये जे सेमी इंग्रजीसाठी अभियोग्यताधारकांची शिफारस करताना अभियोग्यताधारकांची जी व्यावसायिक अर्हता आहे त्यामध्ये ते इंग्रजी माध्यमातून असणे आवश्यक आहे. म्हणजेच मित्रांनो, तुमचं D.Ed. B.Ed. जे असते ते पूर्णतः इंग्रजीमधून पाहिजे. हे विचारात घेऊन त्याची शिफारस त्यांनी इथे केली आहे. त्यामुळे कोणत्याही माध्यमात इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्यासाठी संबंधित अभियोग्यताधारकांची निवड होऊ शकते. आता यानंतर मित्रांनो, जे काही मुलाखतीची यादी लागणार आहे तर त्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण जे हायकोर्टाचा निकाल आहे त्यामध्ये नागपूर खंडपीठाचा हा निकाल असणार आहे 7627/2023. यामध्ये प्रचलित तरतुदी विचारात घेण्याचे शासनाने त्यामध्ये त्यांचे म्हणणे मांडले होते आणि सध्याच्या घडीला एक जागेकरिता 10 उमेदवारांची शिफारस इथे करण्यात येणार आहे व त्यांची या मर्यादेमध्ये मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे आणि त्या 10 उमेदवारांमधून एकाची सिलेक्शन जे संबंधित संस्थेच्या मार्फत त्यांची अध्यापन कौशल्याची जे काही चाचणी असेल 30 नंबरची ते घेऊन 30 गुणांची ते करणार आहेत. म्हणजेच मित्रांनो, सध्याच्या घडीला एक जागेकरिता 10 उमेदवारांची शिफारस करण्यात येणार आहे. आता इथे त्यांनी शेवटच्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे, की बरेच उमेदवारांनी अभियोग्यताधारकांनी संभ्रमित करून अनेक उमेदवारांनी इथे त्यांना संभ्रमित केलेलं आहे व याचिकांसाठी पैसा गोळा करत आहे. वर्गणी गोळा करणे हा आक्षेपार्ह प्रकार इथे भरती प्रक्रियेमध्ये समोर आलेला दिसून येत आहे, असे शिक्षण आयुक्त कार्यालयाचे म्हणणे आहे. तसेच यांचं म्हणणं आहे, की याचिका टाकणे हा जरी हक असला तरी त्यापूर्वी जे आहे कायद्यामधील जे तरतुदी असतील, GR असतील, शासन निर्णय असतील, हे सर्व तुम्ही स्वतः म्हणजे उमेदवारांनी त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे व नंतरच जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही पुढील निर्णय घ्यावेत, अशी त्यांनी इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. यानंतर 27 तारखेचे जे काही मित्रांनो इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे तर त्यामध्ये देखील अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांनी इथे दिलेली आहे. तर आता शिक्षक पद भरतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे विदाऊट इंटरव्ह्यूची यादी त्यांनी 25 तारखेला जे इथे नियमबद्ध पद्धतीने ते पूर्ण करून लावलेली आहे. अभियोग्यताधारकांनी त्यांच्या प्रेफरन्स वगैरे जे दिलेले आहे त्यानुसार त्यांची निवड यादी जी आहे त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तरी देखील काही वेगळी धारणा असलेल्या उमेदवारांना जर त्यांची तक्रार निवारण समितीकडे जर करायची असेल, दुरुस्ती समिती इथे निर्माण करण्यात आलेली आहे. तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे जर तुम्हाला इथे तुमची काही तक्रार असेल तर ते तुम्हाला ejupavitra2022@gmail या ईमेल आयडीचाच वापर करावा लागणार आहे. याच्यावरच तुम्हाला तक्रार तुमची नोंदवता येणार आहे आणि तक्रार करण्यासाठी जे विहित नमुना इथे त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे तो देखील मित्रांनो त्यांनी इथे वेबसाईटवर टाकलेला आहे. ते देखील आपण टेलिग्राम चॅनलवर तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर ते देखील आपण पुढे बघणार आहोत, की कशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे आणि इतर कोणालाही तुम्हाला WhatsAppवर किंवा ग्रुपवर इथे कोणालाही पाठवायचं नाही. तुमची जे काही तक्रार अर्ज असेल तो इथे एजूपवित्र या ईमेल आयडीवरच तुम्हाला त्या नमुन्यामध्ये विहित नमुना त्यांनी दिलेला आहे. त्याशिवाय इतर कोणत्याही नमुन्याचा तुमचा विचार ते करणार नाहीत. त्यामुळे
आपण नमुन्यामध्येच आपली जी तक्रार असेल ते मांडायची आहे. आता जिल्हा परिषदेमध्ये बिंदू नामावली तपासल्यानंतर प्राप्त तक्रारी जे होत्या त्या अनुषंगाने 10% जागांची कपात करण्यात आली होती. आता त्याची पडताळणी करून भरण्यासाठी शिल्लक ठेवलेल्या 10% जागांबाबत देखील जिल्हा परिषद यांच्याकडून अहवाल मागण्यात येत आहे. काही जिल्ह्यांचा अहवाल देखील अद्याप जे आहे अप्राप्त आहे. त्यांच्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित 10% जागांबाबत देखील यथोचित निर्णय घेण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो 10% जागा या स्टेटवर भरण्याची शक्यता आहे किंवा आपण म्हणू शकतो की यावरच ते भरण्यासाठी सकारात्मक आहे शासन. आता जे पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्यातील मित्रांनो रिक्त जागांसंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे SLP दाखल आहेत, तर त्यामध्ये उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी त्यांची पूर्ण झाली होती, परंतु सदर भरती प्रक्रियेवर स्टे आला होता सर्वोच्च न्यायालयाकडून. त्यामध्ये रिक्त पदांची पदभरती पूर्ण करता त्यांना आली नाही. त्यामुळे पेसा क्षेत्रातील जे अनुसूचित जमाती प्रवर्गाचे उमेदवारांची निवड झाल्यानंतर नवीन पदावर रुजू होता येईल असे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तसेच पेसा क्षेत्राबाबत माननीय न्यायालयाचे निर्णय आल्यानंतर त्या जागांबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल. यासह अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जे नव्याने निवड झालेल्या उमेदवारांची आपल्या कागदपत्रांची पडताळणी संबंधित जिल्ह्याकडे उपस्थित राहून करायची आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांची आत्ता जर या भरतीमध्ये निवड झाली असेल तर त्यांना या जिल्हा परिषदांकडे देखील नव्याने त्यांचं डॉक्युमेंट चेक करावे लागणार आहे. आता पुन्हा तेच मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की जर तुमचा भाषा विषय इंग्रजी असेल तर तुम्हाला जे तिथे फक्त इंग्रजी विषय शिकवायचे आहेत. उर्दू माध्यमाची तुम्हाला गरज असेल तेव्हा शाळेमध्ये उर्दू शिक्षक अनेक उपलब्ध असतात, तर त्यामुळे त्याची इथे गरज पडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. केवळ एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून त्यांनी इथे दिलेला आहे. तर उमेदवारांना अन्य भाषिक शिक्षक देखील उपलब्ध होतोय. त्यामुळे भाषा विषय शिक्षक अथवा सेमी इंग्रजी याबाबत वेगळा विचार करण्याची गरज नाही. म्हणजेच मित्रांनो भाषा विषय संदर्भात त्यांचं स्पष्ट इथे सांगण्यात आलेलं आहे की माध्यमाची अट याला तुम्ही जे लागू करू नका. इथे कोणताही उमेदवार भाषेसाठी वेगळ्या माध्यमात जाऊ शकते. आता साधारण व्यक्तीचे जे पद त्यांनी फ्रीज केले होते जागा, तर त्याकरिता एक समिती गठीत करण्यात आली होती. 25/1/2024 नुसार संचालक जे आहेत MSCRTचे SCRTचे तर त्यांच्या स्तरावर एक समिती आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई देखील करण्यात येणार आहे. आता सदर भरती प्रक्रियेमध्ये जे काही समांतर आरक्षणामधील उमेदवार सध्याच्या घडीला मिळालेले आहेत 5,000च्या जवळपास उमेदवार इथे मिळालेले नाहीत, तर त्यामध्ये माजी सैनिक, अंशकालीन वगैरे हे जे काही समांतर आरक्षणातील उमेदवार असतील जे मिळाले नाहीत, तर याबाबत पुढील जे आहे त्यांनी सांगितलं आहे की पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच नव्याने येणारी जे काही जाहिराती असतील तिथून पुढे टप्पा 2 मध्ये जाहिराती नव्याने असणार आहे. म्हणजेच मित्रांनो राहिलेले संस्था असतील, ZP असतील, जे काही नापा मनपा असतील तर त्यांना 2 नंबरचा जे टप्पा फेज 2 होणार आहे शिक्षक भरतीचा या स्टेटवरती होणार आहे. तर त्यामध्ये देखील तुम्हाला इथे सहभागी होता येणार आहे. ज्या उमेदवारांची यामध्ये सिलेक्शन झालेलं नसेल किंवा वरच्या गटावर जायचं असेल तर त्यांना 2 टप्प्यांमध्ये वरच्या गटावर जाण्यासाठी परवानगी असेल. आता 10/11/2000 जे GR आहेत मित्रांनो पवित्र पोर्टलचा, तर त्यामध्ये नव्याने येणारी जाहिराती घेण्याबाबत योग्य वेळी पवित्र पोर्टलवर सूचना देण्यात येतील. म्हणजे जेव्हा फेज 2 सुरू होईल त्याची सूचना पुढील टप्प्याची या GR नुसार ते टप्पा होत असते, म्हणजे नवीन टप्पा. तर पुढील नव्याने शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणारे जे जाहिराती असतील ते चालू टेट परीक्षेवरच ते भरणार आहेत आणि उमेदवार त्यासाठी सर्व पात्र असणार आहे. म्हणजेच मित्रांनो सध्याची घडीला टप्पा फेज 1 चालू आहेत, तर त्याच्यावर जितके जाहिराती येतील ते यावरच भरले जातील. जोपर्यंत नेक्स्ट TIT होत नाही तोपर्यंत फेज 1 फेज 2 हे सर्व जागा या स्टेटवर ते भरणार आहेत. नंतरच्या घडीला जेव्हा काही TIT परीक्षा होईल त्यानंतर ते जागा नव्याने भविष्यामध्ये येतील. तर आत्ताच्या घडीला हे महत्त्वाचे अपडेट्स त्यांनी इथे दिलेले आहेत. आता उमेदवारांना वाटत असेल की सर आम्ही आमची तक्रार करू शकतो का? तर मित्रांनो तुमचा जर हा विषय असेल पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती संदर्भात तरच तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये तुमचा इथे अर्ज तक्रार दाखल करता येणार आहे. इथे तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा पत्ता, त्यानंतर टेटचा रोल नंबर, ईमेल, मोबाईल नंबर आणि दिनांक टाकायची जेव्हा तुम्ही हे देणार आहात तक्रार अर्ज. हा तक्रार अर्ज असणार आहे मित्रांनो ते अध्यक्षांकडे जाणार आहे. अध्यक्ष कोण आहेत? तर तक्रार निवारण व दुरुस्ती समितीचे अध्यक्ष त्यांनी इथे समिती निर्माण केलेली आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या मार्फत ही समिती नेमण्यात आलेली आहे. त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की पवित्र पोर्टल मार्फत जे काही तुम्ही 25 तारखेला यादी लावली होती, प्रसिद्ध केली होती, त्यामध्ये त्या निवड यादीनुसार माझी निवड झाली आहे झाली नाही असं त्यांचं डायरेक्ट इथे त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे. यावर माझे पुढील प्रमाणे मुद्दे आहेत. म्हणजे मित्रांनो ज्यांची निवड झाली नाही त्यांना इथे तक्रार अर्ज करता येणार आहे. तर कशा संदर्भात असणार आहे तक्रार अर्ज? तर माझ्यापेक्षा जर कमी गुण असलेल्या उमेदवारांची निवड झाली असेल आणि माझी झाली नसेल
किंवा माझी त्याच्यानंतर झाली असेल तर तुम्हाला इथे त्याचा रोल नंबर टाकायचा आहे, त्या उमेदवारांची परत इथे जोडायची आहे, रोल नंबर, टेट आय डी वगैरे आणि होय किंवा नाही याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता त्याची जर झाली असेल, असं तर मित्रांनो काही प्रकार यामध्ये घडलेला आपल्याला दिसत नाही सध्याच्या घडीला, परंतु काही प्रमाणात टेक्निकल हे सगळं असते प्रोसेस. तर असं होऊ शकते अपवादमध्ये. तर इथे त्यांची तुमची तक्रार असेल तर त्याचा संबंधित उमेदवाराचा रोल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कोणत्या गटासाठी, त्यामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये त्याची सिलेक्शन झालेली आहे आणि तुमची कोणत्या कॅटेगरीमध्ये झालेली नाही ते टाकायची आहे. म्हणजे मित्रांनो हे तुमचं चेक होणार आहे तिथे तक्रार टाकल्यानंतर. जर तुम्ही यामध्ये खरंच तुम्हाला असं वाटत असेल तरच तुम्हाला ही तक्रार करायची आहे. आणि माझी शैक्षणिक पात्रता विचारात घेता माझ्या विषयाचे पद उपलब्ध असूनही माझी शिफारस न होता माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची शिफारस झाली असेल तरच तुम्हाला तुमचा टेट आय डी वगैरे हे इथे जोडायचे आहे. हो किंवा नाही ते सांगायचं आहे. आता जे काही तुमचा मुद्दा वेगळ्या स्वरूपाचा असेल तर तुम्हाला जे या ठिकाणी अभियोग्यताधारकाने केवळ त्यांचे स्वतःचे निवडी संदर्भातील गाऱ्हाणे नमूद करायचे आहे. म्हणजे इथे 1 आणि 2 पॉईंट दिलेले आहे. इतर तुम्हाला नव्याने काही विषय यामध्ये मांडू नका. तुमची वैयक्तिक समस्या असेल म्हणजे मित्रांनो भरती संदर्भात तरच तुम्हाला जे विद्यार्थ्यांनी अभियोग्यताधारकाने केवळ त्याचेच म्हणजे दुसऱ्याचं इथे सांगायचं नाही तुम्हाला. तुमची जे काही समस्या असेल ते मांडा तुम्ही, की सर माझी सिलेक्शन झाली नाही, इतराची झाली, जे काही असेल ते. आता सोबत तुम्हाला स्वप्रमाणपत्र, तुमचा त्याची PDF, त्यासोबत तुम्ही प्रेफरन्स लॉक केले होते ते, हे सगळे पुरावे तुम्हाला जे आहेत इथे जोडायचे आहेत. आणि हे जोडल्यानंतर तुम्हाला जे आहे इथेच तुमची सिग्नेचर करायची आहे, नाव टाकायचं आहे आणि हे ईमेल आयडीवर तुम्हाला जे आहे पाठवायचं आहे. आणि हे मित्रांनो तुम्हाला फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर अन्याय झालेला आहे आणि हे उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे, माझं नाही झालं, तरच तुम्हाला हे सगळं तिथे द्यायचं आहे. तर मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट्स होती, ज्याची सविस्तर माहिती आज आपण इथे व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे.